तुमची लाडकी समृद्धी. तर आज मी तुम्हाला स्टेशनरी व्हिडिओ दाखवणार आहे. तर स्टेशनरीज माझ्याजवळ खूप मोठे आहे. तसं तर मी मागच्या वेळेस तुम्हाला माझं स्टेशनरी मी जेव्हा सेकंडमध्ये गेली होती तर तेव्हा मी तुम्हाला स्टेशनरी व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा मी नवीन ब्ल्यू कलरचं पाऊच घेतलं होतं तेव्हा. तर आता माझ्याजवळ खूप मोठे कंपॉसेस आहे. तर त्याच्यातलं मी एक कंपॉसेस घेतलेला आहे, कलर्स, बॅग्स. तसं तर बॅग मला नवीन घेतली तर जाऊ द्या, कारण की ती बॅग एवढी क्वालिटी बाजू आहे की ती कधीच खराब होते, म्हणून मला काही टेन्शनच नाही. तर चला व्हिडिओला आता स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे माझी बॅग दाखवते. माझी फेवरेट बॅग आहे आणि एवढी मजबूत आहे. याला धुतल्या पण जाते बघा. कपड्याची आहे ही, शिवलेली, एवढी मजबूत आहे आणि खूप सुंदर पण आहे. तर याची तर चैन गेली होती, पण याचे खूप मोठे खण आहे. मी तुम्हाला खण दाखवते. हे बघा फ्रेंड्स, हा आहे एक याच्यात फ्रेंड्स मी काही पण ठेवू शकते, चॉकलेट वगैरे वगैरे. हे मी माझं याच्यात आताचं ब्रेसलेट टाकलेलं आहे. तर याला मी बंद करते आणि पुढे तुम्हाला दाखवते किती खण आहे. अरे गाईस, याच्यात काय खराब झालं, जाऊ द्या मला. ओके, तर बघा इथं एक खण आहे. हे बघा, असा खण आहे आणि इकडून सेम असंच खण आहे. बघितलं, दोन याच्यात खण आहे, पण वेगवेगळे खण आहेत हे. तर गाईज बघा, हे इथं पण एक आहे मोठा. याच्या अंदर मी काय पण ठेवू शकते. चैन जाणं इथं हिची चैन गेलेली आहे गाईज. हे बघा, जाऊ नाही शकत त्याच्या पुढे, तर मी नाही उघडू शकत. पण इट्स ओके, चांगलीच बॅग आहे. तर बघा फ्रेंड्स, इथून पण सगळ्यात मोठा खण हा आहे. सगळ्यात सुंदर आणि मोठा खण. तर फ्रेंड्स, हे माझी बॅग आहे. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि हे बघा, इथून असं लटकवायसाठी एकदम थिन पण आहे आणि हे पण आहे, जाडं पण आहे आणि थिन पण आहे. लटकू शकता. जर जास्त पतलं असेल तर तुम्ही यानं लटकू शकता, जर जाडं असेल यानं लटकू शकता. तर हे बॅग मी याच्या अंदरच माझं सामान ठेवणार आहे. तर चला मी तुम्हाला माझे सामान दाखवते. हे मी सामान, माझी बॅग इथंच ठेवलेली आहे. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते हे मला माझं लेटर पॅड. हे माझ्या आईने मला नवीन दिलं. माझ्या आईने मला हे नवीन दिलेलं आहे. माझ्या पसंतचं आहे. याच्या मागून पिकाचू पण आहे. इथं नेम लिहायचं आहे, सगळं काही क्लास वगैरे वगैरे आहे. तर हे बघा किती सुंदर लेटर पॅड आहे. हे मला खूप आवडलं. तर हे पण आपण बॅगीत टाकूया. चला, हे बघा मी बॅगीत टाक. चला, आता बॅगीत तर हे लेटर पॅड मी टाकलं. आता आपण दुसरं सांगते मी तुम्हाला. तर लेटर पॅड अजून मी टाकणार नाही आहे. तर फ्रेंड्स, तर हे बघा, ह्या माझ्या ड्रॉइंग्स आहे. माझी ड्रॉइंग मी हे शाळेत नेणार आहे, कारण की इतके दिवस झाले शाळा सुरू नव्हती, म्हणून मला खूप आठवण येत होती ना, म्हणून मी हे टीचरसाठी ड्रॉइंग बनवलेली आहे. तुम्हाला जर आवडली तर प्लीज एक लाईक तर बनता आहे. तर इथं मी याला अटॅच केलेला आहे आणि मला उद्या ड्रॉइंग काढायसाठी कोरं पेज घ्यावा लागेल ना, म्हणून मी कोरं पेज पण घेतलेलं आहे. याला मी लावते. आता मी बॅगीत ठेवते. आता परत काढलं होतं ना म्हणून. तर आता मी माझी रफ बुक दाखवते. हे आहे माझी रफ बुक. एकदम व्हाईट आहे बघा, एकदम पूर्ण खाली आहे. फक्त मी इथं पहिल्या पेजवर हे काढलेलं होतं
मायसेल्फ. हे बघा इतकं मायसेल्फ काढलं होतं गाईज. तर हे पूर्ण कोरी बुक आहे. मी तुम्हाला आता सांगत आहे. तर हे पण मी बुक माझ्या बॅगेत ठेवते. आता मी तुम्हाला खूप मोठे कलर्स दाखवते. हे बघा माझे ब्रशच्या नोकीचे आहे. मी तुम्हाला एक खोलून दाखवते. हे बघा हा कसा चालतो मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं. हे बघा हे वाले पेन्स पण मी घेऊन जात आहे. याच्यात मी टाकून देते आणि बॅगेत पण बंदच होत नाही लवकर का बरं माहिती. हे मी टाकलेलं आहे. आता मी तुम्हाला हे बघा ग्लिटर पेनचं पूर्ण पॅकेट मी तुम्हाला एक दाखवते चालून कसं असतं. बघा याच्यात सगळे कलर आहे फक्त ब्राऊन सोडून, कारण की ब्राऊन कलर जास्त यूज नाही होत ना म्हणून. हे बघा किती चमकीचं आहे. तसं तर या व्हिडिओच्याने तुम्हाला बरोबर दिसत नसेल, नाही तर हा एवढा चमकीचा पेन आहे. तर मी तुम्हाला दिसत हे पण मी बॅगेत टाकून देते. बॅगेत टाकलेला आहे गाईज. आता मी माझं स्केच पेन्स दाखवते. स्केच पेन्स तर तुम्हाला माहीतच असतील, साधे सुधे असतात. तर त्याने मी आउटलाईन करेल ना म्हणून मी स्केच पेन पण घेत आहे. मी पूर्ण माझा कलरचा सेटच सोबत घेतलेला आहे. तर याला पण मी बंद करते आणि याच्यात ठेवून देते. तसं तर मी छोट्या खणात ठेवते, कारण की जास्त मला छोटे छोटे याच्यात मी नाही ठेवत, कारण की मोठे मोठे खण जास्त त्याच्यासाठी नसतात. तर बघावे फ्रेंड्स, आता मी याच्यात टाकते मी तुम्हाला माझा हा वाला कंपास. हे मी माझ्या मावशीने मला नवीन घेऊन दिला. हा पूर्ण 50 रुपीजचा एक आहे. तर मावशीने म्हटलं घे मी नाही म्हटलं तरी पण. तर याच्यात मी काही सामान ठेवलेलं आहे. ब्ल्यू स्टेशनरीज, फक्त माझी लीड पेन्सिल रेड आहे म्हणून ते माझी कामाची आहे ना, म्हणून मी ते पण घेतली. हे बघा आता तुम्ही म्हणता त्याचं झाकण कुकडू नाही, एवढं मोठं तर नाही होऊ शकत ना. हे बघा एवढंसं. हा चालते पण ब्ल्यू पेन आहे हा. अरे हा पुस्तक चालत आहे गाईज. खूप दिवस झाले ना याला. तसा शो ऑफसाठी घेऊन जातो. पण म्हणजे जो दुसरा पण ब्ल्यू कलरचा पेन आहे तो खूप चांगला चालतो बघा, है ना, खूप छान दिसतं. आता मी तुम्हाला माझी स्केल असते. आता मी तुम्हाला माझं हे मी शॉर्पनर घेतलेलं आहे ब्ल्यू कलरचं शॉर्पनर मला बड्डेला भेटलं होतं माझ्या शाळेत. सगळ्यात पहिले शाळेत सुरू होती की नाही तेव्हा मला भेटलं होतं गिफ्ट. सगळ्यांना वाटतात ना त्याच्यातून. आणि हे इरेझर पण मला त्याच्यातूनच भेटलेलं आहे दुसऱ्या बड्डेत. आणि हे मी एक बांगडी सोबत ठेवते, कारण की सर्कल काढायसाठी काही टीचर ड्रॉइंग काढायला लावतात. तर हे बघा माझी एकदम सुंदर आणि चांगल्या अक्षरांवाली लीड पेन्सिल, हे पण मी घेतलेली आहे. आता सगळं सामान मी या कंपासमध्ये पेन्सिल केसमध्ये ठेवते. तर मी तुम्हाला त्या दिवशी एक व्हिडिओ शेअर केला होता कालच. तर माझं लॉकर दाखवलं होतं, त्याच्यातलाच हा वाला कंपास मी तुम्हाला दाखवला होता, युनिकॉर्न पेन्सिल बॉक्स. तर याला पण मी मधातल्या खणात टाकते, कारण की हा जास्त लंबा आहे ना म्हणून. आणि गोल पण आहे असा, चप्पट नाही आहे ना. नाही तर चप्पट असता तर मी समोरच ठेवलं असतं छोट्या खणात. तर हे आहे माझे दोन क्रेयॉन्सचे बॉक्सेस. बघा वाईज हे दोन्ही भरलेले आहेत. तुम्ही म्हणसा नकली दाखवत आहे का, तर मी नकली नाही दाखवते. हे एक माझे दादाचं आहे आणि एक तसं मीच सगळ्यांची दीदी आहे, पण तो सख्खा दादा नाही आहे, त्याने ते.
तो जास्त वापरत नव्हता ना. तर गाईज बघा माझ्याजवळ हा आहे एक, हा वाला आहे तो दादांना दिलेला आणि हा आहे माझा. हा खूप साफसुथरा आहे. याच्या कॅमल माहिती भेटला होता पण कुठं गेला माहिती. सगळे ए टू झेड कलर्स आहे याच्यात, पण थोडीशी पन्नी फाडफूड पण केलेली आहे. मी एवढी पण स्वच्छ नाही आहे तसं तर आम्ही स्वच्छ आहे, पण एवढं कोणीच व्यवस्थित वागत नाही ना. कोणाचे पण कलर्स असे इकडे तिकडे होऊन जातात. तर मी याची चैन लावून देते आता. या मोठ्या खणाचं तर काम झालं, आता मी या छोट्या खणात टाकते, मधातल्या खणात. तर चला गाईस बघा, आता मी याच्यात टाकलेला आहे. माझे बॅग पूर्ण रेडी आहे. ये माझी बॅग रेडी आहे. आणि मी तुम्हाला माझा ड्रेस पण दाखवते. मी उद्या काय घालणार आहे, कारण की तुम्ही म्हणता ना आता ड्रेस पण दाखवणार आहे का, कारण की उद्या माझा पहिला दिवस आहे ना शाळेचा. तसा पहिला नाही, तसं आता शाळा खुलली ना, म्हणून मला नवीन ड्रेस घालायचा आहे. तर मी तुम्हाला तो पण दाखवते. चला मी तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स मी तुम्हाला ड्रेस दाखवत आहे. तर बघा, हे बघा, हे टॉप आहे. हे असं घालत असतात. हे दोन्ही त्याचे असे बेल्ट आहेत. त्याच्या इथं एक पट्टी आहे. हे बघा, हे पट्टीत असं घुसून त्याला बांधतात. असं मी ते घालणार आहे. तर हे बघा, हे माझी पॅन्ट आहे. हे मी उद्या घालणार आहे दोन्ही. हे बघा, हे माझी पॅन्ट लॉंग आहे. तर हे माझी ड्रेस आणि हे आहे माझी बॅग. मला तर खूप हरीक होत आहे, कारण की माझा पहिला दिवस आहे शाळेचा. तर तुम्ही पण शाळेत जात असता का की कॉलेजमध्ये जात असता, हे कमेंट करून खरंच सांगा. तर आता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.